रोज काय करावं प्रश्न पडतो का? अहो काही नाही, अगदी सहज सोप्या साध्या भाषा असतात हो. बाजारात गेली, एक मस्त अशी मेथीची जोडी घेऊन आली आणि निवडून घेतली, धुवून ठेवली. आता इकडे बघा 10-12 मिरच्या घेतल्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, छान असा ठेचा बनवून घेतला बरं का एका बाजूला. आता इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं, जिरं घातलं, मोहरी घातली आणि तयार केलेला मस्त असा ठेचा घातला. सगळा घाला. तिखट खात असाल तर नक्की सगळा घाला, नसाल खात तर थोडा तुम्हाला लागेल, झेपेल, पचेल तेवढा घाला. तर बघा मस्त असा ठसका येईस तर मस्त परतवून घेतला. यात हळद घातली, मीठ घातलं, मस्त पुन्हा परतवलं. अगदी 2-2 मिनटं थोडं 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 करायचं आणि छान असं मिडियम फ्लेमवर करायचं. फुल गॅस करू नका, असतात स्टीलच्या कढया असतात ना, खाली जळून जाता पटकन. तर बघा आता ही मेथी घातली, एक जुडी मस्त आणली होती, निवडून वगैरे घेतली, आणली त्याच दिवशी केली, मस्त हिरवीगार राहते ना. मग आता बघा तेलामध्ये अशी घातली ना तर हिरवीगार राहते बरं का. पाणी घालायच्या आधी तुम्ही तेलात ही भाजी परतवून घ्यायची केव्हा पण. थोडंसं पाणी तिचं कमी झालं की मग त्यामध्ये मी पाणी घालणार आहे. तुम्हाला अशीच करायची असेल ना, मंद आचेवर तुम्ही झाकण ठेवून 2 मिनटं शिजवली तरी ती होऊन जाते. पण मला ना थोडं दाण्याचं कूट लावून मी काय केलं, चहाचा कप असतो ना तेवढा कपभर मी ते पाणी घातलं. मोठा मग नाही बरं का, तुमचा कॉफीचा असेल तर तो अर्धाच घाला. तर झाकून ठेवलं. अगदी 2 मिनिटांनी मस्त असं मिडियम फ्लेमवर पाणी आटलं, म्हणजे अर्धं आटलं अर्धं राहिलं. मला अशी रबरबीत सरसरीत करायची होती ना. तुम्हाला जर एकदम सुकी करायची असेल तर पूर्ण पाणी आटू द्या, मग दाण्याचं कूट घाला. आता इथे 2 चमचे दाण्याचं कूट घातलं. असं दाण्याचं कूट ना महिन्याभराचं करून ठेवायचं. बरणी भरून ठेवायची, दाणे भाजून घ्यायचे, मस्त असे मिक्सरला दळून आणि भरून ठेवायचे. केव्हाही पटकन वापरता येता ना. पुन्हा झाकून 2 मिनिटांनी भाजी बघा अगदी मस्त झालेली आहे. मला धीरनी मी आता जेवायला बसते. सबस्क्राईब करा पटपट.